नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आपल्यासाठी एक मस्त जॉबवरची घेऊन आलेले मित्रांनो, सरळ सेवा भरती निघालेली आहे. उच्च न्यायालय मुंबईसाठी ही भरती असणार मित्रांनो. उच्च न्यायालय मुंबईसाठी भरती असणार आहे. एकूण मित्रांनो 29 पदांसाठी भरती जाहीर केलेली मित्रांनो. ही जी भरती असणार आहे बा यंत्रणेद्वारे घेण्याबाबत हा जी आर आलेला आहे मित्रांनो. तर संपूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे, अप्लाय कसं करायचं आहे, संपूर्ण माहिती पण देणार आहे. किती वॅकन्सी आहे, कोणत्या ठिकाणी कोणकोणत्या वॅकन्सी आहे ते पण मी सांगणार आहे मित्रांनो. संपूर्ण मध्ये जाणून घ्यायचंय तरच अप्लाय करायचंय मित्रांनो. अप्लाय करण्यासाठी मी शेवटी किंवा व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला सांगेन मित्रांनो कशा पद्धतीने अप्लाय करायचंय. संपूर्ण माहिती ऐकल्याशिवाय अप्लाय तुम्ही कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार. त्याच्याशिवाय तुम्ही अप्लाय करू नका मित्रांनो. ओके, काही गडबडमध्ये तुम्ही चुकून जाणार मित्रांनो. चला तर मग सुरू करूया जी आरला. तोपर्यंत चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. जसं की तुम्ही बघू शकता मित्रांनो, तुमच्यासमोर मी इथं जी आर ओपन केलेला आहे मित्रांनो. ही जो असणार आहे सरकारी वकिलांचे कार्यालय उच्च न्यायालय मूळ शाखा मुंबईसाठी, मुंबई या कार्यालयाकरता लघुलेखन उच्च श्रेणी 1, त्यानंतर लघुलेखन निम्न श्रेणी 2 पद, त्यानंतर लघु टंकलेखन 1 पद, त्यानंतर लिपिकसाठी इथं लिपिक टंकलेखनासाठी 15 पदे आणि शिपाईसाठी 10. एकूण असे 29 पदांसाठी इथं अतिरिक्त पदांच्या सेवा विभागाचा आकृतीबंध अंतिम होईपर्यंत बाह्य यंत्रणा घेण्याबाबतचा हा जी आर मित्रांनो. लेटेस्ट जी आर असणार आहे हा. दिनांक 16 सप्टेंबर 2024 चा जी आर मित्रांनो. लेटेस्ट जी आर तुमच्यासोबत मी घेऊन आलेलो मित्रांनो. ओके, त्यामुळे सगळ्यात आधी वाचून घ्या. सगळ्यात आधी प्रस्तावना. विधी व न्याय विभाग शासन निर्णय दिनांक 18 एप्रिल 2023 कार्यसन 8 च्या अधिपत्याखालील 13 सरकारी वकील कार्यालयाच्या स्थापनेवरील पदांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यास आलेला आहे. सदर सुधारित आकृतीबंधानुसार सरकारी वकिलांचे कार्यालय उच्च न्यायालय मूळ शाखा मुंबई या कार्यालयांकरता विविध संवर्गातील 53 नियमित पदे मंजूर असून गट ड संवर्गातील 17 पदांची सेवा त्यानंतर बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो. ओके, बघू शकता तुम्ही 17 पदांची गट ड ची असणार आहे. सरकारी वकिलांचे कार्यालय व उच्च न्यायालय व मूळ शाखा मुंबई यांच्या कार्यालयाचे कामकाज व माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्याशी निगडीत असून अपुऱ्या मनुष्यबळामुळे न्यायालयांच्या कामकाजात अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे सदर कार्यालयाकरिता लघुलेखन उच्च श्रेणीसाठी 2 पदे, लघुलेखन निम्न श्रेणीसाठी 4 पदे, लघु टंकलेखनासाठी 2 पदे, लिपिक टंकलेखनासाठी 25 पदे आणि शिपाईसाठी 15 आणि अशा 48 अतिरिक्त पदांच्या सेवा बाह्य यंत्रणेमार्फत घेण्यात मान्यता देण्याबाबत प्रस्तावना संदर्भ क्रमांक 3 येथील पत्राने सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावना वित्त विभागाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला असता वित्त विभागाने सदर कार्यालयाकरिता शिपाई इथे लिहिले लघुलेखक उच्च श्रेणीसाठी 1 पद, लघुलेखन निम्न श्रेणीसाठी 2 पद आणि लघु टंकलेखनासाठी 1 पद, लिपिक टंकलेखनासाठी 15 पद आणि शिपाईसाठी 10 पदे अशा एकूण 29 अतिरिक्त पदांची सेवा बाह्य यंत्रणेमार्फत घेण्याबाबत प्रस्तावना उपसमिती समोर सादर करण्यास मान्यता दिली होती. वित्त विभागाने शासन निर्णय दिनांक 9 जून 2017 मध्ये गठीत उपसमितीचे दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजीच्या बैठकीत प्रस्तावना मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार उक्त 29 अतिरिक्त पदांची सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात प्रस्तावाला मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती. म्हणजे 29 पदांसाठी इथं भरती जाहीर केली मित्रांनो बाह्य यंत्रणेद्वारे. ओके, शासनाचा निर्णय आपण बघून घेऊया. उपसमितीच्या 5 ऑगस्ट 2024 रोजीच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार सरकारी वकिलांचे कार्यालय उच्च न्यायालय मूळ शाखा त्यानंतर लिहिले त्यांनी मुंबई या कार्यालयाकरता लघुलेखन उच्च श्रेणी 1, लघुलेखन निम्न श्रेणी 2 पदे, लघु टंकल लेखन 1 पद, त्यानंतर लिपिक टंकलेखनासाठी 15 पदे आणि शिपाईसाठी 10 पदे अशी 29 अतिरिक्त पदांची सेवा विभागांच्या आकृतीबंध अंतिम होईपर्यंत बाह्य यंत्रणेद्वारे शासनास मंजुरी देण्यात येत आहे मित्रांनो. ओके, मंजुरी मिळालेली आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही शिपाई असाल 10वी पास ग्रॅज्युएशन पासून तर मी तो 10वी पास पर्यंत सगळ्यांसाठी इथं भरती असणार मित्रांनो. याची फक्त आता जी आर आलेला लेटेस्ट जी आर आहे. अजून भरतीचा आता तुम्हाला कशा पद्धतीने अप्लाय करायचं ते पण मी सांगणार आहे मित्रांनो. शेवटपर्यंत बघायचा व्हिडिओ. बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेताना वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयातील निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणाने पालन करण्यात यावे. तसेच बाह्य यंत्रणेकडून सेवा उपलब्ध करून घेताना
प्रचलित कायदाभंग होणार नाही याची काळजी कार्यालय प्रमुखांनी घ्यावी. यावर होणारा खर्च जेणेकरून लेखाशीर्ष 2014 न्यायदान विधी सल्लागार समुदेशीपदी शहर अधिकारी 10 कटांतरी सेवा अशा पद्धतीने खाली खर्च टाकून सन 2024-25 मध्ये मंजूर अनुदानी भागवण्यात यावा असं इथे सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. वित्तीय विभाग मुख्य सचिव व अपर सचिव कडून इथून आलेल्या 5 ऑगस्ट 2024च्या बैठकीतून मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो. ओके, तुम्ही म्हणता सर अप्लाय कसं करायचं, ते 16 ऑगस्ट GR मित्रांनो अप्लाय अजून कसं करायचं ते पण मी तुम्हाला वेबसाईट दाखवून देतो एकदा. तर मित्रांनो बघू शकता ही त्यांची वेबसाईट आहे. याची लिंक मी तुम्हाला माझ्या चॅनलवर टाकून देईन, व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा टेलिग्राम ग्रुपवर मित्रांनो. इथं आल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दिसतं आपल्याला. इथं आल्यानंतर आपल्याला इन्फॉर्मेशन, सिटीजन चार्टर, त्याच्यानंतर आपल्याला डिपार्टमेंट डॅशबोर्ड, त्यानंतर रिक्वायरमेंट आहे. आपल्या रिक्वायरमेंट मध्ये आपल्याला इथे क्लिक करायचं मित्रांनो. जसं तुम्ही रिक्वायरमेंट मध्ये क्लिक कराल मित्रांनो, समोर लिस्ट ओपन होते मित्रांनो. आता लेटेस्ट GR असल्यामुळे त्यांनी अजून इथं आता टाकलेलं नाही बरं. इथं ज्या दिवशी ते इथे टाकणार आहे ते मागची जी भरती निघाली होती ड्रायव्हर पदासाठी त्यांचं इथं आता दाखवते मित्रांनो. अजून बरं त्यांनी टाकलेलं नाही इथं. ज्या दिवशी इथं टाकेल त्या दिवशी मी स्वतः इथं व्हिडिओ बनणार आहे मित्रांनो त्याचा. आणि तुम्हाला चेक करायचं असेल, तुम्हाला काही वेबसाईट लिंक पाहिजे असेल, तुम्ही मला टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर मागू शकता मित्रांनो. तुम्हाला सेंड करून देईन. आणि ज्याची PDF लिंक आहे तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून देईल मित्रांनो, तुम्ही डाउनलोड करू शकता. त्या व्यतिरिक्त तुम्हाला मी सगळं सांगितलं जसं त्याचा GR आता अप्लाय करण्यास चालू झालं मित्रांनो. बाय यंत्राद्वारे तुम्हाला फॉर्म कसा भरायचा, कशा पद्धतीने अप्लाय करायचं ते पण आता नेक्स्ट टाइम त्याची माहिती आल्यानंतर मी तुमच्या समोर मांडणारच आहे मित्रांनो माहिती. ओके, त्याच्यासाठी तुम्हाला चॅनल बनवून राहायचं मित्रांनो. त्या व्यतिरिक्त काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल एक लाईक जरूर करून ठेवायचं मित्रांनो. जास्तीत जास्त मित्र परिवारांना शेअर करायचं. शिपाईपासून लिपिक पासून सगळ्यांसाठी इथे वॅकेन्सी, लघुलेखन सगळ्यांसाठी वॅकेन्सी असणार मित्रांनो अशा प्रकारे. ओके, 29 पद कमी नाही मित्रांनो. ओके, बाय यंत्रणाद्वारे म्हणजे तुम्हाला माहिती आहे सरळ सेवा भरती असणार मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करा. आणि याची अपडेट आली की तुमच्या अपडेट मी शेअर करेन मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला चॅनलला बनवून राहावं लागेल मित्रांनो. चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं. आणि डेली अपडेट जे असतं मित्रांनो टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुपवर मी देत असतो मित्रांनो. ओके, तर तिथे पण जॉईन होऊन जायचं मित्रांनो डेली अपडेटसाठी. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो, लाईक करून टाकायचं व्हिडिओला. ओके मित्रांनो, अशाच व्हिडिओ बघण्यासाठी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र गाईज. आणि